आपण जरी एखाद्याला फोन केला तरी आपण लगेच हॅलो म्हणत असतो, हॅलो. तो HELLO, तो हॅलो. आणि हा ऑरा म्हणजे हॅलो म्हणजे HALO. मग हे तेजोवलय हा काय प्रकार आहे? आता पहा, सध्या दिवाळी आहे, दिवाळीची धामधूम सुरू आहे. दिवाळीमध्ये आपण आपले घर आवरलेले आहेत, नवीन कपडे घेणार आहेत, आपली एक मानसिकता वेगळी होऊन जाते. आणि ही मानसिकता दिवाळी ओवाळी भाऊबीज झाल्यानंतर, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर परत आपण आपल्या कामाला लागतो. परत परिस्थिती जैसे ते असते. दरवर्षी नवीन वर्ष सुरू होताना सुद्धा आपण नवीन संकल्प करतो, नवीन वाढदिवसाच्या दिवशी नवीन संकल्प करतो. परंतु संकल्प तो काय कधी टिकतो, किती दिवस टिकतो हे आपल्याला चांगलं माहिती. मग त्याचा आणि या तेजोवलयाचा काय संबंध आहे ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहे. मग हे तेजोवलय, मग हे तेजोवलय म्हणजे एक सर्कल म्हणू आपण, ते प्रत्येक सजीवाच्या सभोवताली असतं. ते एक प्रकारचं एक आपण असं त्याला संरक्षक कवच म्हणू. म्हणजे अनेक वाईट आणि निगेटिव्ह संवेदनापासून ते आपलं संरक्षण करत असतं. जवळपास आपण आपले असे 2 हात जर पसरले बाजूला आणि एक राऊंड आपण जर आपल्या शरीराभोवती तयार केला, जसं एक बलून आहे आणि त्या बलून मध्ये आपण आहोत, असा अंडाकृती भाग, ते आपलं तेजोवलय. म्हणजे आपले हात जितके लांब पसरतील तो आपला व्यास समजून आपल्या शरीराभोवती जे एक वलय तयार होईल, वर्तुळ तयार होईल, ते वर्तुळ म्हणजे तेजोवलय. आणि हे तेजोवलय प्रत्येक सजीवाभोवती असतं. आपण आपल्या घरामध्ये देवदेवतांचे फोटो असतात. बहुतांशी देवदेवतांच्या छायाचित्रामध्ये त्यांच्या डोक्यामागे एक तेजपुंज भाग दाखवलेला असतो. तेच म्हणजे तेजोवलय किंवा ओरा. प्रत्यक्षात तो आपल्या सर्व सजीवांसभोवताली असतोच. मग ती जी ओरा असते, त्या ओराची शक्ती, आपली जी उपासना असते, आपण जी उपासना करतो किंवा आपलं जे वर्तन असतं, आपली जी वागणूक असते, यावर तो आपला ओरा, आपलं तेजोवलय अवलंबून असतं. आता जे संत होऊन गेलेत, देवदेवता होऊन गेलेत, ते व्यक्तीच होते, परंतु ते त्या पातळीपर्यंत का गेले? कारण त्यांची उपासना, भक्ती, वर्तन यामुळे त्यांचा ऑरा क्लीन झाला, त्यांचं तेजोवलय क्लीन झालं. म्हणजे आपण सुद्धा आपलं तेजोवलय जेवढं क्लीन ठेवू, तितकं सुद्धा आपण त्यांच्याही इतकं होऊ शकतो. मग चांगली उपासना आणि चांगला विचार आणि चांगल्या वर्तनाच्या लोकांमध्ये जर आपला वावर असेल तर आपला ओरा सुद्धा शक्तिशाली होतो. जे लोक उपासना करत नाहीत किंवा ज्यांचे विचार वाईट आहेत किंवा संगत वाईट आहे, अशा व्यक्तींचा ओरा म्हणजे तो तेजोवलय, ते तेजोवलय असं क्षीण होत असतं, कमकुवत होत असतं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपलं जे मानवी शरीर आहे ते एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स, जिला आपण प्राणशक्ती म्हणतो, या प्राणशक्तीने आपलं शरीर बनलेलं आहे. मग त्यामध्ये हे 5 अग्नी, जल, वायू, प्रकाश, हे पंचतत्वांनी जे आपलं शरीर बनलेलं आहे, या शक्तीमुळं जिवंत राहण्यासाठी, आपली वाढ, आपला मेंटेनन्स किंवा आपल्या इतर अनेक शरीर क्रियांसाठी संपूर्ण शरीरामध्ये असंख्य घडामोडी आपोआप घडत असतात. त्याची आपल्याला माहिती नसते. आता मी टॉपिक घेतोय, बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्ही सुद्धा टॉपिक ऐकता ऐकता काहीतरी कामे करतायत, परंतु शरीरांतर्गत श्वसनाची क्रिया चालू आहे, रक्ताभिसरणाची क्रिया चालू आहे, आपलं हृदय, फुफ्फुस, जठर हे सगळे अवयव त्यांच्या ठिकाणी ते काम करत असतात. आपण आपल्या बौद्धिक कामामध्ये किती व्यस्त असू तरी आपलं शरीर सुद्धा आपल्या शरीराच्या क्रियेमध्ये व्यस्त असतं. मग या सर्व क्रियामुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र निर्माण होतं, की ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सुद्धा असं म्हणू शकतो. जसं पहा, विजेची तार असते, ज्यावेळेस वीज नसते त्यावेळेस त्या तारेला जर आपण हात लावला तर आपल्याला विजेचा धक्का बसत नाही. परंतु ज्यावेळेस त्या तारेतून वीज वाहत असते, त्या तारेजवळ आपण आपलं शरीर किंवा बोट जरी नेण्याचा प्रयत्न केला तरी त्या तारेभोवती जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र असतं, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र त्या तारेचं काय झालं, तेजोवलय. तसंच आपल्या शरीरांतर्गत ज्या क्रिया घडत असतात
त्यामुळे आपल्या शरीराभोवती जे एक ऊर्जा क्षेत्र निर्माण होतं ते आपलं तेजोवलय. आणि आपल्या शरीरामध्ये असं ऊर्जेचं वलय किंवा ऑरा निर्माण करणार सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे आपलं हृदय, त्या खालोखाल आपला मेंदू. मी अगोदर सांगितलं आपले दोन्ही हात पसरून आपल्या शरीराभोवती जो एक अंडाकृती आकार तयार होईल ते आपलं तेजोवलय असतं. आणि तेवढं साधारण निरोगी माणसाचं आपल्या शरीराभोवती सर्व दिशांनी ते पसरलेलं असतं. या तेजोवलयाच्या हद्दीत आपली आवडती व्यक्ती किंवा जवळची व्यक्ती आली तर आपल्याला आवडतं. पण ज्यांच्याशी आपलं फारसं पटत नाही किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल आपले प्रथम दर्शनी चांगले मत नाही किंवा अशी व्यक्ती जर आली तर आपण नकळत 2 पावले मागे सरकतो. कदाचित यावरूनच 2 पावले दूर राहा असं सुद्धा म्हटलं जातं. कारण ती जी व्यक्ती आली त्या व्यक्तीचं जे तेजोवलय ते चांगलं आहे की वाईट आहे हे आपल्याला प्रथमदर्शनी माहीत नसतं. त्यामुळे त्या व्यक्तीचा अंदाज घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा विचार, वर्तन, उपासना ही चांगली आहे की चांगली नाही. चांगली असेल तर त्याचं तेजोवलय चांगलं, आणि आपण आपलं तेजोवलय जर त्याच्या तेजोवलयात जर गेलं तर नक्कीच त्याच्या तेजोवलयामुळं आपलं तेजोवलय आणखी सुधारतं. परंतु त्या व्यक्तीचं तेजोवलय जर दूषित असेल, क्षीण असेल, कमकुवत असेल आणि आपलं चांगलं तेजोवलय जर त्या संपर्कात आलं तर जसं वाईट संगतीचा लवकर परिणाम होतो, अगदी त्या पद्धतीने या वाईट, क्षीण, कमकुवत तेजोवलयाचा आपल्या तेजोवलयावर चांगला परिणाम होतो. मग हे तेजोवलय नेमकं दूषित का होतं हे आपण या ठिकाणी पाहू. मग आता हे तेजोवलय दूषित होण्यासाठीचे अनेक कारण आहेत. नंबर 1, नकारात्मक विचार. कोणतंही काम पुढे येऊ द्या, कुणी पुढे येऊ द्या, आपण सर्वप्रथम निगेटिव्ह विचार करतो. चांगले निगेटिव्ह विचार करणं, कोणतंही काम त्यामधले संभाव्य फायदे, संभाव्य तोटे, तोटे काय होतात त्याचा जर आपण विचार केला तर ते तोटे होऊ नयेत म्हणून आपण काय उपाययोजना केली पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे याचा विचार आपण करतो. त्यामुळे तो निगेटिव्ह विचार थोड्याफार प्रमाणात करणं गरजेचं आहे आणि तो आपण केलाही पाहिजे. परंतु सतत जर आपण निगेटिव्ह थिंकिंग मध्ये जर गेलो तर त्याचा परिणाम आपलं हृदय, आपला मेंदू यांचं ऊर्जा क्षेत्र कमी होतं. पर्याय आपल्या शरीराभोवतालचं आपलं तेजोवलय दूषित होतं. नंतर आपल्या भावना. आता या भावना तरी कशा निर्माण होतात? ह्या भावना सगळ्या अन्नातून जे पेराल तेच उगवेल, अगदी त्या पद्धतीने आपण जो आहार घेऊ तो आहार रक्तातून आपल्या संपूर्ण शरीराभर जातो आणि त्या आहारातून पचलेला जो भाग आहे रक्तावाटे मेंदूपर्यंतही जातो आणि मग मेंदूला त्यावर क्रिया करताना जो आहार घेतलेला आहे त्या आहारातील पचलेला जो भाग आहे तो भाग कसा आहे त्यावरून त्या मेंदूचं ऊर्जा क्षेत्र काम करतं आणि त्यानुसार आपल्या भावना निर्माण होतात. त्यानंतर आपले शब्द, टोचून बोलणं किंवा टाकून बोलणं, हे जे आपले शब्द असतात किंवा नको असलेले शब्द, अपशब्द म्हणू आपण, हे जे शब्द आहेत हे शब्द सुद्धा वाईट असतील तरी आपलं तेजोवलय क्लीन होतं. आपली कृती, आपण एखाद्या घटनेला प्रतिसाद कसा देतो, जिथं काही आपलं काम नाही त्या ठिकाणी सुद्धा आपली कृती बळच परंतु नकारात्मक असते. त्यामुळे सुद्धा आपलं तेजोवलय दूषित होत असतं. त्यानंतर सामाजिक भीती, कधी चार चौघात जायचं नाही, बोलायचं नाही, आत्मविश्वास नसतो. मग अशा एखाद्या समजा लग्न समारंभ असेल किंवा काही कार्यक्रम प्रसंगी जर आपण गेलो तर त्या ठिकाणी जाण्याची एक आपल्यामध्ये भीती निर्माण होते. त्या भीतीमुळे सुद्धा आपलं तेजोवलय दूषित होतं. अविश्वासाचं वातावरण. कोणी घरातील व्यक्ती असो किंवा बाहेरचे असो, काही काम सांगितलं किंवा आपला त्याची संपर्क आला की सर्वप्रथम आपण त्या व्यक्तीवर अविश्वास दाखवतो. असू द्या ती व्यक्ती कशी असू द्या, आपण त्यावर 100% विश्वास ठेवा, परंतु पूर्णपणे त्या व्यक्तीच्या आहारी न जाणे. मग ती व्यक्ती जर चांगली असेल तर त्यावर आपण विश्वास नक्की ठेवू शकतो. परंतु काही नाही, आपल्यापेक्षा ती व्यक्ती सहज नक्कीच चांगली असते, परंतु तरी त्या व्यक्तीवर आपण
एक अविश्वासाचं वातावरण दाखवतो. भले त्या व्यक्तीला काही घेणं देणं नसेल, परंतु त्यामुळे त्या अविश्वासाच्या वातावरणामुळे आपलं तेजोवलय खराब होतं. नंतर आत्मविश्वासाचा अभाव, आपल्यामध्ये आत्मविश्वास नसणे. कारण कोणतीही गोष्ट समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून ती जर आत्मसात केली, मन लावून ऐकली, मन लावून कोणती कृती केली, मन लावून कोणतंही काम केलं, तर आपल्यामध्ये तो आत्मविश्वास वाढतो म्हणजे वाढतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरच प्रेम नसणे. आपणच जन्माला आलोय, समजा आपलं आई वडिलांनी आपलं पालन पोषण केलंय, त्यांच्या जबाबदारीतून ते मुक्त झालेत. मग आपलं हे जे जीवन आहे, मग हे आपण पूर्वानुभवाने, शेजारच्या वातावरणाने आपण असं नकारात्मक पद्धतीने जगायचं का? आपण निरोगी जगायचं नाही का? आपण आनंदी राहायचं नाही का? म्हणजे स्वतःवरच प्रेम नसणे ही सर्वात मोठी आयुष्यातील आपली चूक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकायला पाहिजे. आपण भले रंगाने काळे असो, दिसायला चांगले नसो, कसे असो, परंतु स्वतःवर प्रेम हे केलंच पाहिजे. स्वतःपेक्षा सुंदर, स्वतःपेक्षा चांगलं दुसरं कुणी नाही असं नाही, परंतु आपण आहोत. आपण आहोत आणि दुसऱ्याचं चांगलेपणा, दुसऱ्याचे चांगले गुण हे घेण्याचं नक्कीच आत्मसात केला पाहिजे. आपण असं जेलसी फील नाही करायचं, तो आपल्यापेक्षा चांगला वागतो. नक्की आपल्याला कळतं की तो चांगला वागतो, त्याचं तेजोवलय चांगले, त्याचे ते चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे व्यक्ती चांगले वागतात, चांगला त्यांचा तेजोवलय, त्यांचं कौतुक करायला कधीही मागे पुढे पाहायचं नाही. त्यानंतर सर्वात महत्वाचा घटक वाईट संगत. वाईट संगत म्हणजे जे जे आपल्या संगतीमध्ये व्यक्ती आहेत, त्या व्यक्ती वाईट आहेत. का वाईट आहेत? कारण त्यांचं ऊर्जा क्षेत्र नकारात्मक आहे, त्यांचा आहार नकारात्मक आहे, त्यांच्या भावना नकारात्मक आहे, त्यातून त्यांचं मेंदू, त्यांचं हृदय हे कमकुवत एक क्षीण आहे. अशा लोकांच्या सानिध्यात म्हणजे वाईट संगतीच्या सानिध्यात, वाईट विचारांच्या लोकांच्या सानिध्यात जर आपण गेलो तर आपला सुद्धा औरा तेजोवलय हे दूषित होतं. त्यानंतर आपण शारीरिक क्रियांकडे जाऊ. काही जरी समजा आपलं शरीर क्रियामध्ये म्हणजे ऑपरेशन झालंय, ऍक्सिडेंट झालाय, किंवा एखाद्या घटनेमुळे आपल्याला मानसिक धक्का बसलाय, किंवा ती व्यक्ती कोमामध्ये गेली, ह्या ज्या सगळ्या शरीर क्रिया आहेत किंवा शरीराला झालेले आघात आहेत, मनाला झालेले आघात आहेत, या आघातामुळे सुद्धा आपलं तेजोवलय हे दूषित होत असतं. त्यानंतर दुसऱ्यासाठी जाणीवपूर्वक फेकलेले वाईट विचार, काही त्या व्यक्तींचा काही संबंध असू द्या, आपल्या घरातील व्यक्ती असू द्या, आपले नातलग असू द्या, काही नाही, त्यांनी आपल्याला त्रास दिलेला नसतो, त्यांचं आपल्याविषयी वाईट मत नसतं, परंतु आपण जाणीवपूर्वक त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणार. समोरचा हा काम का वाईट आहे, हो, आपणही लगेच तसं बोलून जातो, तो वाईट आहे. परंतु आपल्याला त्यामध्ये दिसलेले जे चांगले गुण आहेत, ते चांगले गुण सुद्धा आपण आवर्जून त्या ठिकाणी व्यक्त केले पाहिजेत. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे वाईट जागा, अपवित्र स्थळ. आता आपण या देशामध्ये राहतो, या देशामध्ये अनेक जाती धर्म आहेत. प्रत्येक जाती धर्माचे लोक आपल्या देवदेवतांना मानतात, आपापल्या मंदिरामध्ये जातात, मशिदीत जातात, आपल्या त्या ठिकाणी जाऊन माथा टेकवतात. परंतु ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी गोलाकार आहे, आणि या पृथ्वीचा जो अंतर्भाग आहे, या अंतर्भागामध्ये जो लावारस आहे किंवा त्या लावारस बाहेर आले भूकंप होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी मंदिर असतात, मस्जिद असतात, किंवा जे देवदेवतांचे मंदिर म्हणू आपण, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण माथा टेकवतो, आपल्याला चांगला बदल आपल्यामध्ये जाणून येतो. असं नाही, मी कोणत्या देवदेवताला नाव ठेवत नाही, परंतु ज्या मंदिरामध्ये ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर त्या जागेमधून ज्या पॉझिटिव्ह वेव्स बाहेर पडतात, त्या पॉझिटिव्ह वेव्स नकळत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात, आपली मानसिकता ही पॉझिटिव्ह होऊन जाते, आणि आपण म्हणतो नाही, त्या ठिकाणी गेलो, त्या देवाचा मला फरक पडला. देव त्या ठिकाणी असतो, त्या ठिकाणी ती जी जागा आहे, ती जागा पवित्र असते, म्हणजे त्या जागेतून ह्या पॉझिटिव्ह वेव्ह जास्त प्रमाणात बाहेर पडतात. आता आपण जर पाहिलं तर ते हिमालयाच्या पलीकडे कैलास पर्वत, त्या ठिकाणी भरपूर पॉझिटिव्ह वेव्ह आहेत, परंतु त्या ठिकाणी जर विमान गेलं तर लुप्त होत आहे.
व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, कारण इतक्या ते त्या ठिकाणी पॉझिटिव्ह वेव्ह जास्त प्रमाणात आहेत. त्यानंतर नशा करणे असेल, म्हणजे नशा म्हणजे मद्यपान असेल, धूम्रपान असेल, सगळ्या प्रकारच्या आल्या. त्यानंतर वाईट सवयी, खोटं बोलणे, चोरी करणं, किंवा आपण जे जे काही ज्याला वाईट म्हणू सवयी, ज्या आपल्याला आवडत नाही, त्या सर्व वाईट सवयीमुळे सुद्धा आपलं तेजोवलय हे दूषित होत असतं. मग जर तेजोवलय दूषित असेल तर काय लक्षणे दिसतात? सतत अकारण एक भीती असते. पहा, आपल्याला प्रत्येकाला दिवसाचे 24 तास परमेश्वराने दिलेले आहेत. त्या 24 तासामध्ये आपल्याला आनंदी राहायचंय, दुःखी राहायचंय, की जळफळाटाने राहायचंय, कसं राहायचंय हे आपल्याला आपण ठरवायचं. परंतु आपलं तेजोवलय जर आपल्या वर्तनाने, आपल्या आहाराने जर दूषित असेल तर आपल्याला एक अकारण भीती असते. कोणी येईल मला बोलेल की काय, समोरची अनोळखी व्यक्ती जरी आली तरी आपल्याला त्याची एक अकारण भीती वाटून जात असते. ते नसेल तर सतत चिडचिड करायची. चिडचिड काही नाही, घरामध्ये म्हणा, बाहेर म्हणा, कामं तर आपल्यालाच करावी लागतात. आपले कुटुंबातील आपले सदस्य किंवा जे काही कोणाच्या आपण संपर्कात येतो, घेण्यानं देण्याची आपल्याला सतत चिडचिड करायची सवय लागून जाते. ती चिडचिड म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या भावना, तो आहार, हे सगळं म्हणजे त्याचं हृदय, मेंदू, त्याचं ऊर्जा क्षेत्र कमी असतं. ते कशामुळे? की त्याचा ओरा कमी असतो. त्याचा ओरा कमकुवत, क्षीण का असतो? कारण तो सतत वाईट विचार करत असतो. त्यानंतर राग, सतत रागामध्ये असायचं, टेन्शन मध्ये, चिंता, मत्सर, नैराश्य, भावनांचा इम्बॅलन्स होऊन जातो. हे जे सगळे लक्षण आहेत, हे सगळे लक्षण आपला ओरा दूषित झाल्याची लक्षण आहेत. त्यामुळे काय होतं, आपली जी एक पर्सनॅलिटी असते, व्यक्तिमत्व, त्याचा एक इम्बॅलन्स होऊन जातो. आपल्या जीवनाचा इम्बॅलन्स बिघडून जातो. हे सगळं तो ओरा दूषित झाल्याचं लक्षण आहे. त्यानंतर ऍक्सिडेंट होणे. मी अगोदर सांगितलं माझा ऍक्सिडेंट झाला. आता मी या ठिकाणी प्रामाणिकपणे कबूल जर करायचं म्हटलं तर मी ज्यावेळेस ती गाडी चालवत होतो त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये 2019 ची लोकसभेची माहिती तहसीलला देण्याची घाई होती आणि ते विचार माझ्या मनामध्ये होते. आणि जर दिले नाही, शुक्रवार होता, शनिवार रविवार सुट्टी, सोमवार, परत 2-3 दिवस गेले की आणखीन आपली माहिती लेट होईल, अशा एक विचारात, नकारात्मक विचारामध्ये मी होतो. आणि अचानक समोरून दुसरे वाहन आले, मला ते दिसलं, परंतु त्या भावनाच्या नादामध्ये आमचा अपघात झाला. ऍक्सिडेंट, आता जे पहा आपण देवदेवतांना जातो, लोक पंढरपूरला जातात किंवा देवींना जातात आणि येताना किंवा जाताना त्यांचा अपघात होतो. आता एखादी गाडी किंवा वाहन आहे, हे वाहनामध्ये भरून 10, 20, 5, 25 लोक त्या देवाला चालले. मग ते देवाला चालले म्हणजे सगळीकडे एक भावनिक वातावरण असतं. लोक भजनामध्ये गुंत असतात, जातात. त्यानंतर देवदेवताचं दर्शन घेतात. आपण खूप आता भक्तिमय वातावरणामध्ये आहोत, आपल्याला देव चांगलं करणार आहे, हे सगळे विचार त्या मनामध्ये असतात आणि येताना त्या गाडीचा अपघात होतो. परंतु मग येताना जाताना ते भक्तिमय वातावरण होतं. त्यावेळेस आपली जी हे पहा इडा नाडी ज्यावेळेस म्हणजे आपल्याला सगळ्याला माहिती आहे, दर 2 तासांनी आपल्या श्वासनाचा वेग, म्हणजे डाव्या नाकपुडीने जर आपण आता श्वास घेत असू तर दर 2 तासांनी आता आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेणार. म्हणजे इडा नाडी आणि पीडा नाडी. मग ज्यावेळेस पहा इडा नाडी जागृत होते, जो दुसऱ्या तासाने पीडा नाडी जागृत होते. परंतु एक वेळ अशी येते की दोन्ही नाकपुड्यांनी आपण श्वास घेणार त्यावेळेस आपल्या शरीरातील जी मधोमध पिंगळा नाडी ती उत्तेजित होते, ती काम करायला लागते. आणि ती काम करायला लागली की आपल्या भावनावर आपला म्हणजे कंट्रोल राहत नाही. तसं ज्यावेळेस भक्तिमय वातावरण असतो, इतकी भक्तिमध्ये ते लोक तल्लीन होतात की त्या भक्तिमय वातावरणामुळे त्या ड्रायव्हरचा किंवा त्या व्यक्तींचा ती पिंगळा नाडी सगळ्यांची जर कार्यान्वित झाली तर त्या गाडीचं तेजोवलय सुद्धा दूषित होतं आणि त्या गाडीचा अपघात हा 100% होतो. त्यानंतर आपल्या कौटुंबिक अडचणी असतील, या सगळ्या कशाचा दुष्परिणाम आहे, ह्या तेजोवलय. एवढी लिस्ट ऐकली
तर आपल्या लक्षात येईल